मशीद स्टेशनच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टीमध्ये आग लागली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। या आगीमुळे दोन्ही मार्गावरची जलद वाहतूक ही ठप्प झालेली आहे, ती बंद करण्यात आलेली आहे। अगदी रेल्वे ट्रॅकला लगत असलेली ही झोपडपट्टी आणि भीषण अग्नितांडव या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये जर पाहत असाल तर ते दिसतंय आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो। त्यासाठी कदाचित ही खबरदारी घेतली असावी। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्या काय अपडेट्स, आगीवर नियंत्रण मिळवण्यात कितपत यश येत आहे? सध्या तरी ही जी आग आहे त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न खूप सुरू आहेत, कारण की खूप भीषण आग आहे। जसं की आपण व्हिडिओमध्ये बघतोय, खूप मोठी प्रमाणात ही आग लागली होती आणि ही जी अगदी लगतच जी झोपडपट्टी आहे त्याच्यामुळे ही आग लागली, त्याच्यामध्ये ही आग लागलेली आहे। आणि या झोपडपट्टी आणि ट्रेनच्या मध्ये फक्त एक भिंत आहे, त्याच्यामुळे या आगीच्या ज्या झळा आहेत त्या पूर्णतः ट्रॅकवर येत होत्या आणि त्याचमुळे ट्रॅकवरून जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या पूर्णतः थांबवण्यात आल्या। खरं सगळ्यात जास्त याची झळ जी आहे ती तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर, म्हणजे फास्टच्या ज्या दोन्ही मार्गिका आहेत अप आणि डाऊन त्याच्यावर पडत होता, म्हणून सध्या तरी पूर्णतः फास्टची जी मार्गिका आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आणि सीएसटी वरून कोणती फास्ट लोकल सध्या सुटत नाही, त्याचबरोबर सीएसटी कडे कोणती फास्ट लोकल येत देखील नाहीये। त्याच्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हा मोठा सध्या या ठिकाणी गंभीर प्रॉब्लेम झालेला आहे। आग जी आहे ती आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न शर्तीने सुरू आहेत। या ठिकाणी अग्निशामक दल देखील पोहोचलेला आहे। अगदी काही वेळा ही आगीवर नियंत्रण मिळवतील असं देखील सांगण्यात येईल, पण तुर्तास तरी प्रवाशांची याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते। अक्षय, तू जसं सांगितलंस गर्दीची वेळ आहे, चाकरमानी ऑफिसमधून घरी परत जाण्याची ही वेळ असते, त्यामुळे साहजिकच सध्या स्टेशनवरती सगळा कल्लोळ असणार आहे। काय परिस्थिती आहे? सगळ्यात जास्त जी गर्दी आहे ती आपल्याला माहिती आहे की सीएसटी स्टेशनवर असते आणि त्यात एखादी गाडी उशिरा असली तर देखील जी गर्दी होते त्यात आता इतका मोठा प्रकार झाल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सीएसटी स्टेशनवर तयार झालेली आहे। आणि फास्ट लोकलच नसल्यामुळे सगळी जी गर्दी आहे ती स्लो लोकलकडे वळवण्यात आलेली आहे। फास्टच्या काही गाड्या ज्या आहेत त्या स्लो वरून काढण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे स्लो लोकलवर देखील त्याचा परिणाम झालाय। स्लो ट्रॅक देखील अगदी उशिराने सुरू आहे, पण तर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती स्लो ट्रॅकवरून जात असल्यामुळे सीएसटी स्टेशन आणि मध्य स्टेशन या दोन्ही स्टेशनवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते। अक्षय, अपडेट्स घेत राहू तुझ्याकडून। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या बातमीबद्दल। त्यामुळे रेल्वे ट्रॅकला लगतच असलेल्या झोपडपट्टीमध्ये आग लागलेली आहे। मशीद रोड स्टेशनच्या बाहेर ही आग लागली आणि त्यामुळे या झोपडपट्टीला लागून असलेल्या जलद मार्गावरून वाहतूक सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे अर्थातच स्लो ट्रेन्ससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये, वाहतूक विस्कळीत झालेला आहे ऐन गर्दीच्या वेळी।